नमस्कार मित्रांनो, मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार। या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता काय मिळणार। या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता काय मिळणार। या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला मिळवायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर काय मिळणार। या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की नवीन वर्षात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर आता या ठिकाणी काय मिळणार सोयाबीनला बाजारभाव। पण या प्रश्नाचं जर उत्तर मिळवायचं म्हटलं तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी काय, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती काय, या सर्वांचा नवीन वर्षात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि यामुळे नवीन वर्षात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी एक एक करून सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव सध्या सीबॉट वरती $10 प्रति बुशेलच्या खाली दिसत आहे। आणि लक्षात घ्या, डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा इथं काय होणार तर ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारची हालचाल होणार नाही, कारण या ठिकाणी सोयाबीन मार्केट हे आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघितलं तर डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद दिसत आहे। आता हे मार्केटच बंद आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात काहीच बदल होणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात 15 जानेवारी पर्यंत राहणार, पण 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नवीन गुंतवणूक येण्याची शक्यता व या शक्यतेमुळे आपल्याला 15 जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुरुवातीला $10.5 प्रति बुशेल्स आणि 31 मार्च पर्यंत $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसला, तर मला वाटतंय या ठिकाणी आश्चर्य वाटायला नको। आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा मग देशातील सोयाबीनच्या भावाला मिळणार का, तर होय, पण खूप आशा ठेवू नका।
सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये 4,000 ते 4,200च्या दरम्यान आहे. 15 जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात होणारी सुधारणा आणि 15 जानेवारीनंतर देशात कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री यामुळे सोयाबीनच्या भावात 200 रुपयाची तेजी आपल्याला दिसू शकते. या तेजीमध्ये जर आपण एकंदर विचार केला तर नवीन वर्षात पहिल्या 90 दिवसात सोयाबीनचा भाव सध्याच्या भाव पातळीवरून देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आणि जी बाजारभाव पातळी आहे ती नवीन वर्षामध्ये आपल्याला पहिल्या 90 दिवसात 4,500 पार जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. पण तुमच्या मनात वाटत असेल की नाही आम्हाला नवीन वर्षात 5,000चा भाव मिळेल, याची अजिबात धूसर सुद्धा शक्यता दिसत नाही. म्हणजे तुम्हाला 15 जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसेल आणि 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा भाव हा 4,500 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो. तोपर्यंत विक्रीचा विचार करणाऱ्या सर्व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला एवढाच सल्ला देऊ इच्छितो, सोयाबीनचं भविष्य काही जास्त उज्ज्वल नाही. त्यामुळे आपली आर्थिक गरज बघा, त्यानुसार सोयाबीनची विक्री करण्याचा निर्णय घेतला तर मला वाटते आपला होऊ शकतो फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.